नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहूच, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. कोल्हापूरच्या माधुरी उर्फ महादेवी हत्येणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात मोठा निर्णय. मराठा किंवा ओबीसी कुणी आत्महत्या करू नये, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. वंचित बहुजन आघाडीचा गेवराई तहसीलवर मोर्चा. आणि पार्सलच्या बहाण्यानं घरात घुसून मंगळसूत्र हिसकावलं. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. आता कोल्हापूरच्या महादेवी उर्फ माधुरी हत्येणीबाबत एक मोठी बातमी समोर येते. माधुरी हत्येणीला कोल्हापुरात आणण्याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. यावेळी महादेवी हत्येणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय. त्यामुळे महादेवी हत्येणीला कोल्हापुरात परत आणण्याबाबत उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाचा अडथळा संपल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. आज सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्येला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिकेची सुनावणी झाली. राज्य सरकार, वणतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणानं भूमिका मांडली की नांदणी मठानं 7-8 एकर जमीन वणताराच्या देखरेखीखाली माधुरी हत्या आणि इतर हत्यांच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करायला तयार आहे. महाराष्ट्र सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून असेल तेव्हा सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्येला वणतारामध्ये पाठवण्याचा जो निर्णय दिलेला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ही याचिका दाखल झाली होती. आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं हाय पॉवर कमिटीनं सगळ्या वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि माधुरी हत्येच्या आरोग्याची काळजी करून योग्य तो निर्णय घ्यावा असा अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता अडथळा संपलेला आहे आणि आता सोमवारी राज्य सरकार, वणतारा आणि नांदणी मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करतील आणि एक प्रकारे माधुरी हत्येला नांदणीमध्ये परत आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झालेला आहे. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नको या मागणीसाठी जालन्यात आदिवासी एकलव्य संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात सामावून घेतं या प्रवर्गाचं आरक्षण लागू करण्याची मागणी बंजारा समाज करतोय. मात्र बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजानं विरोध दर्शवलाय. आमची पहिली मागणी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभा सदस्य म्हणजे आमदारांनी बंजारा समाजाला आदिवासीमध्ये घ्या असा पाठिंबा म्हणून पत्र दिलेलं आहे, त्या प्रथम मी त्या सर्व आमदारांचा, खासदारांचा एकलव्य संघटनेचा प्रमुख म्हणून निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट, बंजारा समाज जर म्हणत असेल हैदराबाद गॅझेट लागू करा, जर हैदराबाद गॅझेटची एक प्रत माझ्याजवळ सुद्धा आहे, ते इंग्लिशमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बंजारा समाज हा अग्रिकल्चर समाज आहे. म्हणजे बंजारा समाज आणि आदिवासी समाजामध्ये खूप मोठी भिन्नता आहे, म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. जर ह्या काळामध्ये जर तुम्ही 1905 ला जर भिल्ल समाजाची आणि आदिवासी समाजाची जर परिस्थिती बघितली, त्या काळामध्ये आदिवासी समाज हा शिकार करून खात होता, शिकारी होता. तो आज तो समजा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून तो गाव परवामध्ये आलेला आहे. तो गाव परवामध्ये आलेला नसून तो गाव कुसाच्या बाहेर आहे. आता कुठे आदिवासी समाज हा परवामध्ये आलेला आहे आणि कोणीतरी समाज आणि कोणीतरी लावून समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशी देखील तुमची मागणी आहे. नाही, आम्ही ओबीसी मधून मागणी देऊ नका, एसटीतून देऊच नका आणि ते येऊच शकत नाही. जे संविधान, एसटी आणि एससी हा संविधानिक आरक्षण आहे, हे आरक्षण कोणालाही देता येत नाही. एक दुसरी गोष्ट, ज्या संविधानामध्ये आदिवासीमध्ये ज्या जमाती येतात त्यांना 5 क्रायटेरिया ठरवलेला आहे, ती कोणतीही क्रायटेरियाची पूर्तता बंजारा समाज करत नाही. बंजारा समाजाची संस्कृती वेगळी आहे, आदिवासी समाजाची संस्कृती वेगळी आहे, आदिवासी समाजाचा धंदा वेगळा आहे, आदिवासी समाजाचा पारंपरिक व्यवसाय वेगळा आहे आणि बंजारा समाजाचा वेगळा आहे. धनगर समाजाला तर यापूर्वीच आम्ही विरोध केलेला आहे, धनगर समाजाचा पूर्वीच विरोध केलेला आहे, आजही विरोध आहे. पण आताच नवीनच बंजारा समाज डोकून पाहत आहे. महाराष्ट्राचे 2 मुख्यमंत्री बंजारा समाजाचे होऊन गेले. वसंतराव नाईक हे 62
1962ला म्हणजे त्या काळामध्ये आदिवासींची काय परिस्थिती असेल आणि बंजारा समाजाची काय परिस्थिती असेल याच्यावरून असं लक्षात येतं राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती बंजारा समाजाची आदिवासीपेक्षाही उंचावलेली होती, ही नक्कीच गोष्ट आहे. आपलं नाव? मी पवन राजे सोनवणे, एकलव्य संघटनेचा प्रदेशाध्यक्ष. मराठा असो किंवा ओबीसी कुणी आत्महत्या करू नये असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलंय. लातूरमधील एका ओबीसी तरुणानं आत्महत्या केली असून त्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, मात्र कुणीही आत्महत्या करू नये असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय. राजकारणी येतात, भेटून जातात, मात्र कुटुंब उघड्यावर पडतं असं मनोज जरांगे म्हणाले. राजकारणी नेते त्यांचं राजकारण करू लागतात अशी टीकाही मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांचं नाव न घेता केली आहे. आरक्षण धोक्यात आल्याने निराश होऊन लातूर जिल्ह्यात एका तरुणाने आत्महत्या केली. नाही, आता ते काय झालं मला पक्क नाही माहिती अशाच्या संदर्भात हे काय, परंतु मात्र एक सांगेन मी गोरगरिबांच्या लेकराला, मग तो मराठ्याचा असो किंवा ओबीसीचा असो, आपण आत्महत्या करू नका. काय असतं एकदा आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकराबाळांना मागं कोणी बघत नाही, ते आम्ही बघू नयेत, आम्ही ते बघतो. हे नेत्यांचं काय असतं, हे कसं पण भडकी देत आणि काही घडून आणतात आणि त्याच्यावर राजकारण करते. एकदा येते, भेटून जातात, पाठीमाग फिरतात, पुन्हा हे लोक दिसत नाहीत. आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं, राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते. त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असेल कोणी आत्महत्या करू नका, कारण दुःख हे कुटुंबाला झालेलं असतं, फक्त बाकीचं त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावरती. आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आणि सहभागी विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीनं बीडच्या गेवराई तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढलाय. या मोर्चात जनसुरक्षा कायदा रद्द करणं, गायरान धारकांना तात्काळ 7/12 देणं, शेतकऱ्यांचं कर्जमुक्तीसह यांसह 13 मागण्या केल्यात. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा वंचितांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. शैक्षणिक सत्र अर्धवट असताना शासनानं शिक्षकांच्या बदल्या केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होताना दिसतोय. त्यामुळे बदली केलेले आमचे शिक्षक आम्हाला परत द्या अशी मागणी करत यवतमाळ जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांसमोर ठिय्या आंदोलन केलंय. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संपर्क करतो असं सांगत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केलाय. या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट. पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची 2 मोठी मंडळं येऊन ठाकणार समोरासमोर. तर अनुभवा हा थरा. तसं नाही येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात, सगळे खूप छान एन्जॉय करतात, खेळमेचं वातावरण जसं आम्ही करतो. वडील एका मंडळात असतात, मुलगा एकाचाच असतो, चुलते एका मंडळात असतात. अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना, त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ, नाही तर बोलव याला. कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे. तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग आतून नाते, महिलांचं माहेरघर तुळशीबागेला समजलं जातं. आणि वर्गणीबद्दल काय थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे, तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे. काय माहिती का, जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता, पण समोरच्या खिशातनं 1 रुपया काढणं हे किती अवघड असतं. आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो. त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे. गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो 10 वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो, जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो, जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो, असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना. या पाण्यात आम्ही विसर्जित करू का हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का. मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी, मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का. तर धमाल मस्ती किस्सांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पाहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहूया उर्वरित घडामोडी. नागपूर शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत असून अजनीत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पार्सल देण्याच्या बहाण्यानं घरात शिरलेल्या अज्ञात आरोपीनं अश्विनी मेश्राम यांचं मंगळसूत्र हिसकावून पळ काढलाय. घरी एकट्या असलेल्या अश्विनी यांनी पार्सल आल्याचं समजून दरवाजा उघडलाय. सही करताच आरोपीनं त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचलंय. सोनं हिसकावून आरोपी फरार झालाय. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून अजनी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या शनिवारी यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत। यवतमाळच्या समता मैदानात शासकीय कार्यक्रम होणार आहे। त्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करताना प्रशासनाची मात्र कसरत होतीये। यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसांपासून सततधार पावसामुळे समता मैदानात चिखल झालाय। नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यासाठी मुरुम टाकून मैदान सुकवण्यात येते। कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी अधिकारी कार्यक्रमास्थळी तळ ठोकून बसले। पावसानं आता विश्रांती घेतली असली तरी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर पावसाचं सावट कायम असणार आहे। जंगल वाचवण्यासाठी भंडाऱ्यातील शहापूर येथील नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय। येथील विद्यार्थ्यांनी 10,000 सीड बॉल तयार करून बीज फेका जंगल वाढवा हा उपक्रम राबवलाय। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जंगल वाचवण्यासाठी जनजागृती रॅली काढली आहे। त्यानंतर तयार केलेले सीड बॉल वन परिसरात फेकले आणि बीज फेका जंगल वाढवा असा नारा या विद्यार्थ्यांनी दिलाय। बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची। लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट। या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये। ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात नव्यानं बांधण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनाचं नुकतंच लोकार्पण करण्यात आलंय। अतिशय सुसज्ज अशा आधुनिक पद्धतीनं तंत्रज्ञानाचा वापर करून हे भवन बांधण्यात आलंय। सभागृहातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असं वक्तव्य पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलंय। एकीकडे मराठा आरक्षणावरून राज्यभरात वातावरण तापलं असतानाच कोल्हापुरात शिंदे समितीने शोधलेल्या कुणबी नोंदीमध्ये अनेक चुका असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मोडी लिपीतील नोंद मराठीत करताना गावांची नावच बदलल्याचा दावा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी केलाय। त्यामुळे नोंदी असून सुद्धा कुणबीचा फायदा घेता येत नाही अशी काहींची अवस्था झाल्याचं त्यांनी सांगितलंय। एखादा शब्द चुकवल्यानं किती नुकसान होते, ह्याचा माग कसा होतोय हे आता 2025 मध्ये परत एकदा शासनानं दाखवून दिलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 1.5 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। त्या अभिलेखांना जिल्हा प्रशासनानं संकेतस्थळावर प्रसिद्धी दिलेली आहे। त्यापैकी गिरगाव नावाचं जे गाव आहे त्यामध्ये 81 लोकांच्या नोंदी कुणबी असल्याचं 2 वर्षापूर्वी जाहीर करण्यात आलं। त्यामध्ये साठे आणि सेरे या नावाची प्रचंड म्हणजे 60% कुटुंब असल्याचं दिसतंय, पण गिरगावमध्ये साठे आणि सेरे या आडनावाची कुटुंब नाहीत। त्यामुळे आम्ही आता हे मनोज जरांगे पाटलांचं आता आंदोलन जे मुंबईत झालं त्यावेळीपासून आम्ही परत यातले मूळ दस्तऐवज जे मोडी लिपीमध्ये ते तपासणीसाठी आम्ही घेऊन गेलो। त्यावेळेला लक्षात आलं की हे सेरे नसून ढेरे आहे। त्यामुळं ज्या माणसांनी हे मराठी ट्रान्सलेशन केलेलं होतं मोडीचं मराठीमध्ये त्यांनी ही जाणीवपूर्वक चूक केली आणि मग सर्व मराठ्यांचं अख्ख्या गावाचं नुकसान केल्याचं त्यामध्ये दिसून येतंय। आणि गावाचं शीर्षक बदललं म्हणजे गिरगाव नावानं प्रसिद्ध असणारी यादी ही करवीर तालुक्यातील कुर्डू नावाच्या गावातल्या लोकांची आहे। कुर्डू नावातल्या 81 लोकांची कुणबी म्हणून आता त्यांच्या चौथी पिढी सुरू आहे। म्हणजे अख्खं गाव कुणबीमध्ये आलं असतं, अख्ख्या गावाला शिक्षणासाठी नोकरीसाठी 2 वर्षामध्ये फायदा झाला असता, पोरांचा अजून फी वाचली असती, अजून ती अनेक ठिकाणी सवलती मिळाल्या असत्या। पण या शासनातल्या एका चुकीमुळे कुर्डूच्या ऐवजी गिरगाव प्रसिद्ध केल्यामुळे अख्ख्या गावाचं नुकसान झालं। त्याचबरोबर दुसरा प्रश्न येतो की मग गिरगाव गावची यादी गेली कुठं, तर ही यादी सुद्धा लपवून ठेवलेली आहे। कारण 1881च्या कोल्हापूर गॅझेटनुसार विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळांच्या विधानांचा उल्लेख करत भाजपावर जोरदार टीका केली आहे। ओबीसी हक्काची ही लढाई आहे। समाजात मतभेद निर्माण करण्याचं काम सत्ताधिकाऱ्यांनी केलंय। GR रद्द करून दुसरा काढणं हा सामाजिक विभागाचा मूर्खपणा आहे असं वडेट्टीवार यांनी सांगितलंय। सोमवारपर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत कोर्टात याचिका दाखल होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आमची लढाई ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची आहे, ओबीसीच्या हक्काची आहे। कुणाला काय देता या संदर्भात आम्हाला अजिबात विरोध नाही आणि वारंवार त्याचा उल्लेखही मी केलेला आहे की कुणबी प्रमाणपत्र देत असताना तो ओरिजिनल कुणबी असावा, त्याबद्दल कुणालाही त्याचा विरोध असायचं काही कारणही नाही। राहिलं आहे की जे आरक्षण मिळतं ते सामाजिक
शैक्षणिक आणि आर्थिक या तीनही बाबीवर त्या निकषामध्ये खरं तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा यावरच ह्या आरक्षणाची नीव आहे. आता त्यामध्ये सर्वच समाज जर कुठल्या ना कुठल्या आरक्षणामध्ये घुसत असेल तर मग या देशातील राज्यातील याच्या पलीकडचा पुढारलेला समाज कोण हे आता आम्हाला जागोजागी दुर्बीण लावावी लागतील आणि शोधावे लागतील, असाच त्याचा अर्थ होतो. पण मुख्यमंत्री म्हणतात की आरक्षणाचा ओबीसी आरक्षण म्हणजे ते आता आरक्षण जे दिलं त्याचा ओबीसीवर काय परिणाम होणार नाही. परिणाम होणार नाही. काय प्रशासन आहे तो सामाजिक न्याय विभागाचे लोकांना काय अक्कल बिक्कल आहे की नाही. काल JR काढला, ज्या दिवशी 2 तारखेला JR काढला, तो आपला कोणत्या तारखेला काढले तुझं तारीख 2 सप्टेंबरला, आणि दुसरा JR लगेच काढला. अरे मूर्खांनो, पहिला तर JR रद्द करा. सामाजिक न्याय विभागाला एवढे अक्कल नाही, तो तसाच आहे. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.